आणि मग सांगा कोण किती सिरियस आहे. ठीक आहे, बरोबर. जेनझीची भाषा आहे म्हणतायत, पण जेनझीच्या भाषेवरून सुद्धा आक्षेप घेतला गेलाय. आज सुद्धा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ टाकला होता. काही आंदोलकांनी, सरसकट सगळ्यांना नाही म्हणता येणार आपल्याला, काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे पंतप्रधानांबद्दल बोलताना, एका पक्षाबद्दल बोलताना किंवा सत्ताधाऱ्यांबद्दल बोलताना. तर या भाषेबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि आता त्यातल्या काहींचे माफीचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. सर, भाषा मला वाटतं ना, भाषा जी आहे ते तुम्ही मॉरली एथिकली बरोबर आहे की नाही त्यावर डिबेट करू शकता. मी तर पर्सनली शिवीगाळीचं समर्थन करत नाही आणि आम्ही एका महिन्याच्या आमच्या आंदोलनात कुठूनच आमच्या स्टेजवर अशा भाषेला एनकरेज नाही केली आणि स्वतःही वापरलेली नाहीये. पण दॅट बिंग सेड, भाषा ही मॉरली किंवा एथिकली चुकीची आहे का बरोबर आहे आपण त्यावर डिबेट करू शकतो. पण क्राईम नाहीये सर. त्याला तुम्ही का क्रिमिनल ऑफेन्स बनवताय? जर तुम्हाला त्याला क्रिमिनल ऑफेन्स बनवायचा आहे तर ज्या भाजपच्या IT सेलनी इतक्या वर्षापासून ज्या महिलांना ते इतक्या घाण घाण शिव्या देत आहेत इतक्या वर्षापासून आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. जे कोणी फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे, अशी एकही महिला नसेल ज्यांना आई बहिणीच्या शिव्याने घातल्यात बीजेपीच्या IT सेलनी. बरोबर. त्यांच्यावर किती FIR करण्यात आल्या ते तर आपल्या बायोमध्ये लावून ठेवतात, फॉलोड बाय PM मोदी. तर प्रधानमंत्री ज्यांना फॉलो करतात ट्विटरवर ते लोक मुलींना शिव्या घालतात. रमेश भुदुळे जे बीजेपीचे MP आहे त्यांनी पार्लमेंटमध्ये कशा प्रकारे एका दुसऱ्या MP साठी भाषा वापरलेली होती ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. ठीक आहे. नाही पण अभिजित, ही भाषा ANIच्या कॅमेरा बोल पूर्ण कर. योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला शिवी दिली होती, त्यांच्यावर FIR झाली का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एकदा म्हणले होते 50 करोड की गर्लफ्रेंड. आता ही मर्यादाची भाषा आहे का? तर ही जी भाषाची जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट तुम्ही शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करावं लागेल ना, आणि जर तुम्ही करसाल तर या देशात कोणता असा व्यक्ती जो शिवीगाळ करत नाही मला ते सांगा. आणि दुसरी गोष्ट, ज्या भाजपच्या नेत्यांनी पार्लमेंटमध्ये शिवीगाळ केली तुम्ही त्यांच्यावर FIR करणार आहे का? तुम्ही योगी आदित्यनाथवर FIR करणार आहे का? तुम्ही जो IT सेल आहे त्यांच्यावर FIR करणार आहे का? नाही, पण यात वारंवार एक सत्ताधाऱ्यांकडून मुद्दा उपस्थित केला जातो की पंतप्रधान मोदींच्या हयात नसलेल्या आईबद्दल घाणेरडी भाषा, आक्षेपार्ह शब्द वापरले गेले. तर हे सगळं टाळता आलं असतं का? तुम्ही इतक्या दिवसापासून आंदोलन करताय आणि तुझे सहकारी सुद्धा, तुमच्या तोंडून कधी एक सुद्धा आक्षेपार्ह शब्द किंवा संतापाच्या अजिबात एनकरेज केलं नाहीये. आम्ही आमच्या स्टेजवरनं अजिबात एनकरेज केलं नाही. आम्ही आमच्या स्टेजवरनं कधीच अशी भाषा वापरलेली नाही आणि आम्ही वापरणारही नाही कधीच. पण मुद्दा हा आहे सर, एका 20-25 वर्षाच्या मुलीला पूर्ण सिस्टम हॅरॅस करते. तिच्या भाषेचं मी समर्थन करत नाही. ठीक आहे, पण तिच्या मागे एवढी पोलीस लावणं, तिच्यावर एवढे केसेस लावणं सर, लहान आहे ती, तिला समजून सांगा की जे तू बोलली ते चुकीचं बोललीये, समजून सांगा, ती समजूनही जाईल. तिला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स मध्ये कसं अडकू शकता? क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. क्रिमिनल ऑफेन्स जर असला ना सर तर तुमच्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागलं, माझ्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागेल. कारण की या देशात कोणीच असं नाही ज्यांच्या घरात शिवीगाळ कधी झालेली नाही. अभिजित, पंतप्रधान तर म्हणतात की ही सगळी आपलीच मुलं आहेत आणि त्यांना मी मोठ्या मनानं माफ करतो. माफ करतील पंतप्रधान खरंच? बरोबर, मी तेच म्हणतोय ना. मी तेच म्हणतोय, पंतप्रधान माफ करतायत तर मग पंतप्रधानांनी पोलिसांनाही सांगावं केसेस सगळे मागे घ्या. एकीकडे पंतप्रधान म्हणताय की मी माफ करतो, पण दुसरीकडे त्यांची पोलीस जी आहे ती केस करते, त्यांचा IT सेल जो आहे तो शिव्या घालतो. तर पंतप्रधानांनी फक्त रील नाही बनवावं. जर त्यांना माफ करायचं त्यांनी सगळ्या स्टुडंट्सवर जे केसेस लागलेले ते मागे घ्यावे. ठीक आहे, पण याच्यात सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं असं आहे की ज्यांच्यावर आधीपासून FIR आहे त्यांना सोडू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आणि तुमचे जे प्रवक्ते आहेत पक्षाचे सौरव दास, त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाचं हे मत आम्हाला मान्य नाही. आता याच्यातून मार्ग निघणार कसा? नाही, हे बघा, जे लोक क्रिमिनल्स असतील आम्ही त्यांच्या समर्थनात नसणार आहे. जे क्रिमिनल्स असतील त्यांच्यावर जी कारवाई करायची करा, पण जे क्रिमिनल्सचं नाव घेऊन जे तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करतायत, ज्या लोकांनी 1 महिना शांतपणे आंदोलन केलं त्यांना जे तुम्ही हॅरॅस करताय ते चुकीचं आहे. हे लोक करता काय? क्रिमिनल्सचं नाव घेतायत. जे क्रिमिनल्स आहेत त्यांना टाका ना. आता आम्ही कधी वाचवलंय त्यांना? आम्ही तर म्हणतो क्रिमिनल्सला आत टाका, पण क्रिमिनल्सचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करू नका. ते आम्हाला दिसून येते आणि त्याच्या विरोधात आम्ही बोलतोय.
नाही पण अभिजित, आता एका कुटुंबात सुद्धा दोन भाऊ सारखे नसतात. आंदोलकांमधला एक अगदी 0.001% एक चंक असू शकतो की जे आंदोलक म्हणून आले पण ज्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केलेले असू शकतात. त्यांच्यावर कारवाई मग कशी करायची? नाही, त्यांच्यावर कारवाई करा ना, आम्ही कुठं म्हणतोय, पण जे मी हा प्रश्न विचारण्याचं कारण अभिजित यासाठी आहे की जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या मी तुम्हाला सांगतोय ना. बोल. येस, मला त्या मुलांचे मेसेजेस आले ज्या मुलांना मी ओळखतो आणि त्यांनी कधीच असं काय केलेलं नाहीये. त्यांच्या घरी पोलीस चालली आहे. ते क्रिमिनल्सचं नाव वापरून तुम्ही जेन्युइन स्टुडंट्सला परेशान करताय आणि मेसेज देताय तुम्ही की याच्यानंतर जर आंदोलनात कुठलाही तरुण आला तर त्याच्या घरी पोलीस येईल, त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ठीक आहे. आता काय झालं की जे जखमी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आमचे कुटुंबीय सुद्धा कर्तव्यावर असताना गंभीर जखमी झाल्यात, तर आम्हाला पण न्याय हवाय. नाही, न्याय भेटला पाहिजे त्यांना. आणि त्यांना न्याय भेटायचं तर मी सांगतो झालं काय, बाहेरून गुंड पाठवण्यात आलेली, त्या गुंडांनी हे सगळं केलेलं आहे. जर हे सगळं आमच्या लोकांनी केलं असतं तर आम्ही 1 महिन्यापासून बसलेलो होतो सर. 1 महिन्यात का अशी कोणती घटना घडली नाही? ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो आहे, जो ऑर्गनाईज करत होता प्रोटेस्ट, त्याची सुद्धा चेकिंग करून त्याला आत पाठवलं जात होतं. या गुंडांना पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? एक रिपोर्ट मी पाहिली जिथं पोलीस म्हणतायत की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स जंतर मंतर मध्ये घुसले. पहिली गोष्ट मला विचारायची की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स मोकळे कसं काय फिरत होते? कोणी त्यांना मोकळं सोडलं? बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर माझीही चेकिंग करायची पोलीस, मला चेकिंग केल्याशिवाय आत जाऊ नव्हते देत. या क्रिमिनल्सला पोलिसांनी विदाऊट चेकिंग आत कसं काय येऊ दिलं? कुठं ना कुठं साठगाठ होती सरकारमध्ये आणि पोलिसांमध्ये की कशा प्रकारे बाहेरून लोक पाठवून या आंदोलनाला बदनाम करायचं. मग अभिजित, ज्या पद्धतीनं सरकारकडून प्रशासनाकडून लाठीचार्ज झाला होता, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या, त्याची अकाउंटेबिलिटी सरकारची आहे, प्रशासनाची आहे, यावर कोणाचंही दुमत नाहीये. मग पोलिसांवर जे काही कथित हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे, दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे, त्याची अकाउंटेबिलिटी नेमकी कोणाची आहे? नाही, ज्या लोकांनी दगडफेक केलेली त्यांना टाका तुम्ही आत. आणि जेव्हा तुम्ही त्यांना आत टाकसाल, जेव्हा तुम्ही पकडसाल, तुम्हाला कळून येईल ते कुठलचे लोक. हे सगळे बाहेरून आलेले लोक होते. हे सगळे हे कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स नव्हते. कारण की कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स 1 महिन्यापासून शांतपणे जंतर मंतरवर बसले होते. अशी कुठल्याच प्रकारे घटना झाली नाही. आणि जी दगडफेक झाली सर, तुम्हाला सांगतो मी, 19च्या रात्री दिल्लीच्याच पोलीस ऑफिसर्सनी दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करून ठेवला. पोलिसांनीच. आता हा ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करायचं कारण काय? 20 जुलैला मार्च आहे. 19 जुलैच्या रात्री पोलीसवाले दगडांनी भरलेला ट्रक तिथं आणून ठेवतात. काय कारण आहे? म्हणजे आधीपासूनच प्लॅन केला होता की पोलीसवाले ट्रक आणून ठेवतील, तिकडून जे बीजेपीचे लोक आहेत ते बाहेरून गुंडे पाठवतील आणि मग ते दगडफेक करतील. 1 महिना तिथं दगडांनी भरलेला ट्रक नव्हता, दगडी सापडत नव्हता. 19 जुलैच्या रात्रीच दगडांनी भरलेला ट्रक कस काय आला तिथं? पोलिसला जेव्हा मी सकाळी विचारलं हा ट्रक कस काय आला, पोलीसवाले म्हणतात एमसीडीचा ट्रक आहे. एमसीडीचा दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतरच्या जवळ लावून ठेवायचं कारण काय? म्हणजे काय आंदोलन पेटवायचं होतं आणखी? नक्कीच पोलिसला हे आंदोलन बदनाम करायचं होतं, सरकारला आंदोलनाला बदनाम करायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी हे सगळं करून आणलेलं आहे. अभिजित, मला आणखी एक प्रश्न आहे. 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं, याहून जास्त काळ ते चाललं, पण 20 दिवस कुठलाही राजकीय पक्षाचे